हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरे आहात ना? चला आज मी तुम्हाला बांगडा मच्छीची कढी बनवून दाखवते, म्हणजे बांगड्याची फिश करी. चला त्याला लागणारे साहित्य: एक टमाटर, काश्मीरी आणि लवंगी मिरची, कोथिंबीर, धणे, जिरं, हळद, हिरव्या मिरच्या लाल झालेल्या 2, लसूण, अद्रक आणि ओलं खोबरं आणि कोकम, आणि हे बांगडे स्वच्छ धुवून घेतलेत. चला तर आपण हे सगळं साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि टमाटे चिरून घेऊया. चला तर आपण हे सगळं साहित्य वाटून घेऊया. फक्त कोथिंबीर वाटायची नाही. कढीपत्ता पण वाटून घेऊया. लसूण, हे सगळं साहित्य वाटून घेऊया. चवीनुसार एक थोडंसं याच्यात मीठ टाकूया आणि हे आपण वाटून घेऊया. प्रकारे आपला मसाला वाटून झाला. चला आता आपण गॅस पेटून घेऊया. आता आपलं पातेलं गरम झाले. आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल गरम झाले, त्याच्यात आपण टॅमॅटो सोडून घेऊया. टॅमॅटो थोडे नरम झाले, जरासे थोडे नरम झाले की मग आपण मसाला सोडूया. टॅमॅटो आता बघा शिजायला. टमाटे नरम झाले की आपण हा मसाला त्यात टाकून घ्या. आता मसाला का बघा कसा तेल सोडतोय. छान शिजून घ्यायचा मसाल्यात. मसाला किती छान तेल सोडलं आणि शिजला आपला मसाला. तर आपण ह्याच्यात हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी सोडून घेऊया. त्यात आपण आता पाणी सोडून घेतो. आता जरा याला उकळी फुटू दे. आता आपण मसाल्यात मीठ घेतलं होतं, त्यातून थोडंसं चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या आणि त्याला उकळी येऊ द्या. उकळले आपलं कालवण, हे म्हणजे मच्छी कढी. त्याला उकळी फुटली आणि आता आपण याच्यात मच्छी सोडून घेऊया. बांगडे, हे बांगडे ते आपण सोडून, हे आपण बांगडे सोडले त्याच्यात. आता बांगड्याला एक उकळी येऊ द्या. आता बघा कशी छान तरी आली वरती आणि बांगड्या आता हे बांगड्याची जी कढी आहे ती पण उकळली आहे. आता बघा याला कशी छान तरी पण आली आहे आणि उकळी फुटली. आता उकळी फुटल्यावर आपण त्याच्यात हे कोकम सोडून घेऊया. नालगत हलवूया. जास्त वेळ उकळी द्यायची नाही, म्हणजे बांगड्या आपल्या फुटणार पण नाही. आणि अशा प्रकारे आपली ही मच्छी कढी तयार झाली, बांगड्याची मच्छी कढी. कशी वाटली तुम्हाला ही बांगड्याची फिश करी? तर
ही तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनल लाईक करत नाही तर जरूर लाईक करा. धन्यवाद.